नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉईंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोहित राजपूत सर, जे की डेप्युटी कलेक्टर आहे, त्यांच्याद्वारा दिली गेलेली मेन्सची बुक लिस्ट बघणार आहोत. विषयासाठी मोरा वाळंबे मस्ट रीड पुस्तक व्यवस्थित वाचा आणि A4 साईज पाना संपूर्ण पुस्तकाचे नोट्स काढा. त्यानंतर दीपस्तंभ प्रकाशनाचे शब्दसामर्थ्य हे पुस्तक वाचायचे आहे आणि त्यानंतर इंग्रजीसाठी पाल अँड सुरी मस्ट रीड संपूर्ण पुस्तक व्यवस्थित करा. ग्रामर, व्होकॅब्युलरी, प्रिसाइज रायटिंग. पुस्तकाच्या मागे दिलेले सर्व आदर्श निबंध वाचा किंवा बाळासाहेब शिंदे वाचलं तरी चालेल. गेल्या 3 वर्षाच्या आयोगाच्या सर्व मराठी व इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवा आणि प्रश्नपत्रिका विश्लेषणकरिता मराठी व इंग्रजी प्रश्नसंच किशोर लवटे ज्ञानदीप प्रकाशन सोडवा. प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर झालेल्या चुका एका कागदावर लिहून घ्या आणि त्यांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर मराठी व इंग्रजी वर्णनात्मक पेपरबाबत बोलूयात. रायटिंग स्पीड आणि सुंदर हँडरायटिंगला महत्त्व आहे, ते सुधारण्यासाठी मुख्य परीक्षेची पूर्वीचे 2 महिने रोज प्रत्येकी 2-2 पाठ A4 साईज पान इंग्रजी व मराठी लिहिण्याचा सराव करावा आणि मुख्य परीक्षेचे पूर्वीचे 2 महिन्यात रोज लोकसत्ता वृत्तपत्राच्या अग्रलेख किंवा संपादकीय लेख यापैकी कोणत्याही एकाचे इंग्रजीत भाषांतर करण्याचे सराव करावे. त्याचप्रमाणे इंडियन एक्सप्रेसमधील कोणतंही एक एडिटोरियल आर्टिकलचे मराठीत भाषांतर करण्याचा सराव करावा आणि भाषांतर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर साहित्याची निवड करू शकता. मोरा वाळंबे आणि पाल अँड सुरी यातील निबंध, सारांशलेखन, भाषांतर विभागची व्यवस्थित अभ्यास करा. सरावासाठी आयोगाच्या गेल्या 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तसेच प्रत्येकी 3 इतर दर्जेदार टेस्ट पेपर वेळ लावून सोडवा. तसेच फर्स्ट अटेम्प्ट असणाऱ्यांनी टेस्ट वर्गात जाऊन द्या. घरी पेपर देताना टाईम आणि स्ट्रेस मॅनेजमेंट व्यवस्थित आत्मसात होत नाही आणि निबंधासाठी एडिटोरियल्स पण वाचा. लिहिण्याची शैली विकसित करा आणि कोट्सचा संग्रह करा. त्यानंतर GS1 साठीची बुकलिस्ट दिलेली आहे. भारताचा इतिहास यासाठी मॉडर्न इंडिया हिस्ट्री BL ग्रोवर अँड अलका मेहता हे इंग्रजीत किंवा त्याऐवजी आधुनिक भारताचा इतिहास BL ग्रोवर अँड NK बेलेकर मराठीमध्ये उपलब्ध आहे. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया राजीव अहिर स्पेक्ट्रम पब्लिकेशन किंवा समाधान महाजन युनिक पब्लिकेशन. MPSC साठी इतिहास विषयाकरता बिपिनचंद्र वाचण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी इयत्ता 11वीचे स्टेट बोर्डचे पाठ्यपुस्तक मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. हे मस्ट रीड आहे. आणि त्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास डॉक्टर अनिल कठारे किंवा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास SS गाठाड. स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहासासाठी पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स इयत्ता 12वी NCERT आणि प्रधानमंत्री मालिका तसेच समाधान महाजन मधील स्वातंत्र्योत्तर भारत युनिक पब्लिकेशन. त्यानंतर भारताच्या भूगोलासाठी फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी इयत्ता 11वी NCERT, इंडिया फिजिकल इन्व्हायरमेंट इयत्ता 11वी NCERT आणि सर्टिफिकेट फिजिकल अँड ह्युमन जिओग्राफी GC लिऑंग फक्त फिजिकल जिओग्राफीचा भाग. तसेच महाराष्ट्राच्या भूगोलासाठी महाराष्ट्राचा भूगोल AB सौदी निराली प्रकाशन हे मस्ट रीड आहे किंवा महाराष्ट्राचा भूगोल AK खतीब K सागर प्रकाशन. पर्यावरणासाठी तुषार घोरपडे युनिक प्रकाशन. शंकर IS इन्व्हायरमेंट कोस्टल रेग्युलेशन झोन 2011 नोटिफिकेशन ही मस्ट रीड आहे. कृषीसाठी इयत्ता 11वी आणि 12वीचे स्टेट बोर्डचे पाठ्यपुस्तक आणि फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर व्हॉल्यूम 1 बाय अरुण कात्यायन. त्यानंतर फॉर GS2 हा पेपर खूप प्रोडक्टिव्ह आहे, जास्तीत जास्त एफर्ट्स द्या. इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत मस्ट रीड संपूर्ण पुस्तक व्यवस्थित वाचावे. त्याऐवजी भारतीय राज्यशास्त्र कोळंबे सर भगीरथ प्रकाशनही वाचू शकतात. गव्हर्नन्स इन इंडिया बाय लक्ष्मीकांत, सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन, स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन, डिव्हिजनल ॲडमिनिस्ट्रेशन, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन आणि पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन हे 5 प्रकरणं वाचावीत. मस्ट रीड. तसेच या पुस्तकातील भारतातील प्रमुख संस्थांबद्दल दिलेली प्राथमिक माहिती वाचून घ्यावी. पंचायत राज मस्ट रीड किशोर लवटे सर ज्ञानदीप प्रकाशन. पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स इयत्ता 12वीचे NCERT इंग्रजी मस्ट रीड. प्रधानमंत्री मालिका क्रिएटेड बाय ABP न्यूज. संविधान द मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन इन इंडिया मालिका क्रिएटेड बाय राज्यसभा TV. त्यानंतर कायदे खूप स्कोरिंग घटक आहे. कायद्यांचा अभ्यास शक्यतो इंग्रजीतून करा. त्यासाठी इंटरनेटवरून बेअर ॲक्ट जसेच्या तसे डाउनलोड करा. मस्ट रीड आहेत. कायदे मराठीतून करण्यासाठी भारतीय संविधान व भारतीय राजकारण भाग 2 युनिक प्रकाशन या पुस्तकाचा वापर करावा. प्रसार माध्यमे या घटकांसाठी इंटरनेटचा वापर करावा. प्रसार भारती, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, CBFC, रजिस्टर ऑफ न्यूजपेपर ऑफ इंडिया यांचे संकेतस्थळ आणि विकिपीडिया पेज. त्यानंतर भारतीय संविधान व भारतीय राजकारण भाग 2 तुकाराम जाधव व महेश शिरपूरकर
मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, LBSNAA, SVPNPA, यशदा, प्रसार भारती, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, CBFC, रजिस्टर ऑफ न्यूजपेपर ऑफ इंडिया यांचे संकेतस्थळ आणि विकिपीडिया पेज वाचावे. तसेच इंडिया इयरबुकचे रिलिव्हंट चॅप्टर वाचावे. त्यानंतर GS3कडे वळूया. सर्व अभ्यासक्रम एकत्रित असणारे कन्सॉलिडेटेड पुस्तक उपलब्ध नाही, त्यामुळे इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर करावा. किरण देसले, डेव्हलपमेंट भाग 2, दीपस्तंभ प्रकाशन. रंजन कोळंबे सरांचे पुस्तक. इंडिया इयरबुकचे रिलिव्हंट चॅप्टर वाचावे. नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी ऑफ इंडिया 2000, जनगणना 2011 व त्यापूर्वीच्या जनगणनावर आधारित तुलनात्मक सांख्यिकी माहिती. खालील कायद्यांचा सारांश वाचावे. कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986, राईट टू फेअर कम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ॲक्ट 2013, प्रोव्हिजन्स ऑफ पंचायत्स, एक्सटेन्शन टू शेड्यूल्ड एरियाज ॲक्ट 1996, द शेड्यूल्ड ट्राईब्स अँड अदर ट्रेडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स, रेकग्नायझेशन ऑफ फॉरेस्ट राईट्स ॲक्ट 2006 हे चांगले करणे गरजेचे आहे. दिलेल्या विभागांबाबत प्राथमिक माहिती वाचावी. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज, मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. युनायटेड नेशन, इंटरनॅशनल अँड रिजनल ऑर्गनायझेशनसाठी त्यांचे संकेतस्थळ, विकिपीडिया पेजेस वाचावे, मस्ट रीड आहेत. IIT, NIT, IIM, एम्स, NCERT, CBSE, UGC, AICTE, IMC इत्यादीचे संकेतस्थळ, विकिपीडिया पेजेस वाचणे. त्यानंतर GS4 जो आहे इकॉनॉमिक्स प्लस सायन्स, यासाठी किरण देसले, इकॉनॉमिक्स भाग 1, दीपस्तंभ प्रकाशन, मस्ट रीड आहे. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, रंजन कोळंबे, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, इतर प्राथमिक सांख्यिकी माहिती, दत्तसुंदरम, निवडक प्रकरणे. यामध्ये तुम्ही पंचवार्षिक योजना, कृषी अर्थव्यवस्था, जमीन सुधारणा इत्यादी वाचू शकतात. आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी कन्सॉलिडेटेड साहित्य उपलब्ध नाही. मॅग्रो हिल्स प्रकाशनाचे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पुस्तकाचे निवडक प्रकरणे, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, BARC संकेतस्थळ, विकिपीडिया, NPCIL, AERB, IAEA, भारताचा आण्विक कार्यक्रमाबाबत इंटरनेटवरून प्राथमिक माहिती, भारताचे न्यूक्लिअर टेस्ट इत्यादी. इस्रोचे संकेतस्थळ, विकिपीडिया, भारताचा अंतराळ कार्यक्रमाबाबत इंटरनेटवरून प्राथमिक माहिती आणि बायोटेक्नॉलॉजी 12 बुक.